हे बघा गाईस, अंडा भुर्जी आणि भात बनवला आहे आणि कॅन्टीनला आलो आहे. गुड मॉर्निंग गाईस, आदित्य कडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. सो गाईस, तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. सो मी फ्रेश वगैरे झालो आहे, रेडी पण झालो आहे. सो गाईस, मी स्वयंपाक पण केला आणि स्वयंपाकमध्ये आहे आज अंडा भुर्जी आणि भात. सो हे बनवलं आहे मी मॉर्निंगला. सो टिफिन वगैरे पण पॅक केला आहे मी. बघा, हा टिफिन पॅक केला आहे आणि रात्रीची बिर्याणी होती ती गरम केली आहे. सो मी आता नाश्ता करतो. बरं काय, बिर्याणी खूप मस्त बनली आहे. मला स्वतःला कळत नाही की मी बनवली. चला गाईस, मी आता ऑफिससाठी निघतो. भांडे वगैरे सगळं आवरून झालं आहे. सो ऑफिसला निघतो मी गाईस. चला ऑफिसला भेटू आपण. गाईस, ऑफिसला पोचलो आहे आता मी. आता पप्पांना जस्ट कॉल केला, त्यांना सांगितलं की मी ऑफिसला पोचलो म्हणून. पप्पांना सांगितलं पण की टिफिन बनवला म्हणून. पप्पा बोलले की वा, टिफिन बनवला, चांगली गोष्ट आहे बोलून. सो आता गाईस मी जातो आता अंदर. लॉकर रूममध्ये फोन बॅग वगैरे ठेवतो आणि तुम्हाला भेटतो टी ब्रेकमध्ये गाईस. आज आहे मंडे. सो आज मंडेचे कामं राहील. सो जातो गाईस मी. चला गाईस, मला लंच ब्रेक झाला आहे 2:30चा आणि मला टी ब्रेकला नाही गेलो होतो, अशी लीड व्हायची होती. सो त्यामुळे गाईस लंच ब्रेक झाला आहे. जेवण करतो मी. तर बघा, सर्दी नाही झाली आहे, सर्दी ए सीमुळे. अंदर खूप ए सी असते ना काही, सो त्यामुळे सगळी आता जेवण करतो. अंडा भुर्जी भात आणला आहे. आता मग तू कसं झालं आहे, पायदळ वर आलो आहे. चला खाऊया. हे बघा गाईस, अंडा भुर्जी आणि भात बनवला आहे आणि कॅन्टीनला आलो आहे. सो गाईस जेवण करतो आता मी. गाईस, माझं जेवण झालं आहे. सो आता मी चालू आहे, आता माझं काम करतो आणि तुम्हाला भेटतो ऑफिस सुटल्यानंतर 7:30 वाजता. बाय गाईस. गाईस, आमचं ऑफिस झालं आहे, 7:30 वाजले आहे आणि हा आहे अर्पण. हाय बेंगोली, कोलकात्याचा है. तेरे लैंग्वेज में इनको नमस्कार बोल के दिखा. बोल के नमस्कार. अरे तो भाई, वो तो नॉर्मल इसमें नमस्कार हो गया. बेंगोली में कुछ बोल के दिखा इनको कुछ तो. नमस्कार कैसे हो. हॅलो गाईस. हां बस बस गाईस, घराकडे आलो आहे आता मी. भाजीपाला घ्यायसाठी आलो आहे. तुझ्यासाठी काय आता बनवायचं, तेच भाजीपाला घ्यायसाठी आलो आहे. उद्या मटकीची भाजी बनवणार आहे गाईस, म्हणजे मोठ तेच घ्यायसाठी. भाभी आधा पाव देऊ ना. हां, आणि इथून भेळ पण घेतो गाईस मी. गाईस घरी आलो आहे आणि झाडू वगैरे मारला आहे. सो आता जेवण करतो गाईस, खूप भूक लागली आहे. टिफिन आहे, सो टिफिनच खातो आणि भेळ आणली आहे मी. सो भेळ पण खातो मी आता. इतर जेवतो आता गाईस. टिफिन आहे, भेळ पण आहे, मस्त जेवायचं आहे. गाईस जेवण झालं आहे माझं आणि कपडे वगैरे घडी वगैरे करून ठेवले आहे मी. सो गाईस आजचा दिवस असा होता. मला अलाउड नाही फोन गाईस, माझ्या कंपनीमध्ये अलाउड नाही. अलाउड राहिलं असतं तर तुमच्याशी जास्त बोललो असतो, पण मला जास्त वेळ फोन अलाउड आहेच नाही. टी ब्रेकला हार्डली मला 20 मिनटाला असतो. याचा पहिले खूप वेळ सांगितलं आहे तुम्हाला. आणि लंच ब्रेकला अर्धा घंटा, ते पण थोड्या वेळसाठी मी ब्लॉग काढतो. ते जेवण करताना, जेवण करून परत कामाला जातो मी. सो गाईस दिवसभरामध्ये असं होतं.
सॉरी आहे, मला अलाउड नाही, सो त्यामुळे मी जास्त दाखवू नाही शकतो तुम्हाला मित्रांनो. आणि मित्रांनो खरं बघा की आजची तारीख आहे 5 मे आणि मी आलो होतो 1 तारखेला. 1 2 मला 5 दिवस झाले की मी एकटा घरी आहे आणि एकटा जेवण वगैरे बनवत आहे. खरं काहीच खूप अवघड आहे, खूप म्हणजे खूप अवघड आहे. आपण फॅमिली आता काय सांगू तुम्हाला, फॅमिलीच्या दूर राहतो ना आपण, खूप अवघड आहे आयुष्य खरं. फॅमिली असते काहीच खरं. आई पप्पाची आठवण खरं मला खूप येत आहे, मम्मी पप्पाची आठवण येत आहे. रोहिणीताई, अजय सर, अनन्याताई त्यांची पण खूप आठवण येत आहे. आणि खूप अवघड आहे काहीच बाहेरगावी राहणं, खूप म्हणजे खूप अवघड आहे. तर मलाच कळत आहे कसं आहे काय. मी राहिलो आहे, असं काही नाही आहे, मी राहिलो आहे बाहेर. मी हॉटेल मॅनेजमेंटला म्हणजे कामाला जायचो ना मी, तर 1-2 दिवस अमरावती, यवतमाळ, नागपूर इकडे राहायचो. 1-2 दिवस ॲडजस्ट होऊन जाते की हां आपल्याला जायचंच आहे उद्या घरी म्हणून. तर इकडलं कसं आहे, आता इकडं पुण्याला आलो आहे मी जॉबसाठी. आणि रोहिणीताईची तब्येत खराब झाली, सो ती तिकडे गेली. मला माहिती आहे ती येणार, बट किती दिवस लागणार ते माहिती नाही, ती कधी येणार म्हणून ते. सो बट खूप अवघड आहे काही. फॅमिलीचं दूर राहतो ना आपण, खूप अवघड गोष्ट आहे. आणि स्वयंपाकनंतर कामं वगैरे, घरचे कामं, त्यानंतर ऑफिसचे कामं, त्यानंतर माझे ब्लॉगिंगचे कामं. सो काही नाही, टेन्शन नाही घ्यायचं. सो काहीच असं होतं मित्रांनो. चला काहीच आता झोपतो, आराम करतो, उद्या परत उठायचं आहे. आणि मटकी आणली आहे, उद्या मटकीची भाजी करायची आहे. सो मित्रांनो मी लवकर झोपतो, उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. चला ठीक आहे मित्रांनो. सो मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय गाईस, गुड नाईट.